युद्धाचे परिणाम आता पुणे मुंबईतील घर खरेदीवर होताना दिसत आहेत। युद्धामुळे पुणे मुंबईमध्ये घरांच्या किमतीत 7% वाढ झाली। बांधकाम साहित्याचा खर्च वाढल्याने घरांच्या किमतीत सुद्धा वाढ झाली। गेल्या वर्षीच्या तुलनेत घराच्या सरासरी किमती वाढलेल्या आहेत। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचे परिणाम आता पुणे मुंबईतील घर खरेदीवर पाहायला मिळतात। किमती आणि बांधकाम साहित्याचा खर्च वाढल्याने महिन्यामध्ये घराच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला। युद्धाचे परिणाम आता हळूहळू जाणवू लागलेले आहेत। गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय, मात्र अनेक व्यवसायांवर याचा परिणाम होताना बघायला मिळतोय। उद्योग क्षेत्र असतील किंवा मग बांधकाम व्यावसायिकांना देखील याचा फटका बसतोय। आणि अर्थातच बांधकाम व्यावसायिकांना का फटका बसतोय तर बाहेरून येणारा माल महागल्यामुळे आता घराच्या किमती वाढू लागलेल्या आहेत आणि आता घर घेणाऱ्यांची संख्या जी आहे ती कमी होऊ लागली। आपल्यासोबत रिअल इस्टेट व्यवसायात गेली अनेक वर्ष जे कार्यरत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। त्यांना नेमका कसा फटका बसतो विचारणार आहोत। काय सांगाल, नेमकं कशा पद्धतीने सध्या फटका बसतो? दोन देशांचे युद्ध सुरू आहे, मात्र आपल्याला फटका बसतो। देखिए सर, मेरे को जहाँ तक लग रहा है ना कि अभी जैसा ट्रांसपोर्टेशन ही महंगा हो गया। हर एक चीज़, अब सीमेंट है, रेती है, सब चीज़ महंगी पड़े। तो पहले जो हमारा काम होता था उससे भी थोड़ा काम कम हो गया था। और मंदी तो थोड़ी दिख ही रही है कि भाई, लेकिन सरकार भी काम कर रही है। ऐसा नहीं है कि सरकार काम नहीं कर रही है, लेकिन मुझे जहाँ तक लग रहा है कि थोड़ा मंदी का माहौल आ गया है। जो पहले हम लोग सौदा करते थे और अभी थोड़ा सा कम हो गया है। सर ऐसा है कि माहौल तो ऐसा है कि देखिए कि जैसा त्यौहार आता है तो लोग खरीदी करते ही है, इन्वेस्ट करते हैं अच्छी जगह पर। इस पर तो ये जो माहौल आ गया युद्ध का, उसकी वजह से काफ़ी असर है, ऐसा मुझे लग रहा है। सुशांत सावंतपुरारी न्यूज, नालासोपारा। मुंबईतल्या घरांच्या विक्रीमध्ये पहिल्या तिमाहीत घट झाली। यंदा सर्वाधिक नव्या घरांची बांधणी झाली, परंतु विक्री कमी झाली। पहिल्या 3 महिन्यामध्ये केवळ 32,800 घरांची विक्री झाली। मुंबई, नवी मुंबईतील घरांच्या विक्रीमध्ये घट झाली। देशभरातील गृहविक्रीचा विचार करता यावर्षी महामुंबईमध्ये सर्वाधिक घरांची विक्री झाली। 2026च्या पहिल्या तिमाहीमध्ये 32,800 घरांची विक्री झाली। मात्र गेल्या वर्षाअखेरीस झालेल्या 34,725 घरांच्या विक्रीच्या तुलनेत यावर्षी गृहविक्रीमध्ये 6% घट झाली। महामुंबईच्या दृष्टीनं 2026ची सुरुवात ही अपेक्षेप्रमाणे झाली नाही। ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये महामुंबईत 34,725 घरांची विक्री झाली होती। त्यानंतर 6% घट होऊन जानेवारी ते डिसेंबर 2025